श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही जर नित्यनियमाने ह्या सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला कोणताही तोडगा किंवा उपाय करण्याची अजिबात गरज पडणार नाही। तुम्ही सेवा करत असताना फक्त त्या सेवेवरती विश्वास श्रद्धा ठेवा। नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख आणि समाधानी नक्कीच राहील घरातील व्यक्ती। त्याचबरोबर कुटुंबाच्या प्रगतीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे किंवा तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। तर कराग्रे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती करमूल्य तू गोविंद प्रभाते कर दर्शनम। प्रत्येक घरातील कर्त्या स्त्रियांनी या प्रार्थनेनेच आपल्या दिवसाची सुरुवात करावी। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण नित्य नियमाने कोणते सेवा करावी जेणेकरून आपल्याला स्वामींची प्रचिती तर मिळेलच, त्याचबरोबर आपले जे काही आपल्यावर संकट येतात त्यातून योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल। तर दररोज नित्य नियमाने आपल्या घरामध्ये काही नियमाचे पालन करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर दररोज नित्य नियमाने सेवा करत असताना त्या सेवेमध्ये सातत्य असणं आवश्यक आहे। तुम्ही 1-2 दिवस सेवा केली आणि लगेच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल असं अजिबात होत नसतं। सेवा करत असताना तुम्हाला त्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे आणि फळ मिळण्यासाठी तुम्हाला संयम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर काय सेवा करायची आहे, तर सर्वात प्रथम नित्य नियमाने आपला जो मेन उंबरठा असतो जिथून आपण प्रवेश करत असतो तर तो उंबरठा नेहमी स्वच्छ असावा। त्याचबरोबर दररोज सकाळी उठल्यानंतर उंबरठा पुसून घ्यायचा असतो। पुसून घ्यायचं म्हणजे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा असतो, कारण जी नकारात्मक शक्ती आपल्या उंबरट्यावरती म्हणजे बसलेली असते रात्रभर ती निघून जाण्यासाठी आपल्याला उंबरठा स्वच्छ करायचा। ज्या घरातला उंबरठा स्वच्छ असतो, दार अंगण स्वच्छ असतं, त्याच घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते। त्यासाठी आपल्याला स्वच्छ दार म्हणजे उंबरठा पुसून घ्यायचा आहे। दरवाजाच्या बाहेरचं जे अंगण आहे ते सुद्धा आपल्याला झाडून पुसून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे सडा वगैरे टाकत असेल तर सडा टाकून घ्यायचा आहे। छानशी रांगोळी काढायची आहे आणि उंबरट्यावरती 2 कोरड्या हळदीचे रेषा तुम्हाला मारायच्या आहेत। नित्य नियमाने हे तुम्ही सेवा करा। त्यानंतर दुसरं म्हणजे आंघोळ करत असताना, आता दररोज जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी सकाळी आंघोळ करत असताना हळद थोडीशी त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची आहे। त्याचबरोबर सूर्याला थोडंसं जल अर्पण करा, नक्कीच करत चला। दररोज नित्य नियमाने हळदी कुंकू अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर तुळशीला सुद्धा थोडंसं जल आणि कच्चं दूध जर तुम्ही अर्पण केलं किंवा दूध आणि हळद मिक्स करून ती तुळशीला अर्पण केली तर आर्थिक म्हणजे काही कोणतीही अडचण असू द्या आर्थिकदृष्ट्या ती दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। त्यानंतर ज्यावेळेस आपण देवपूजा करून नित्य नियमाने आपल्या घरातली देवपूजा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही कितीही उपाय सेवा किंवा तोडगे किंवा पारायण जरी नाही केले आणि नित्य नियमाने आपल्या इष्टदेवतांची गुरूंची सेवा दररोज केली, नित्य सेवा केली तर नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचा संसार सुखाचा होईल। तर तुम्हाला देवपूजा करत असताना आपल्याला आपल्या कपाळावरती काय करायचं आहे की हळदीचा टिळा स्वतः लावायचा आहे। त्याचबरोबर सेवेला अंत नाही। सेवा तुम्ही 11 माळी जप, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे नित्य नियमाने 3 अध्याय, तारक मंत्र हे तुम्हाला दररोज नित्य नियमाने करायचं आहे। म्हटलं ना तुम्ही ह्या सेवा करा, तुम्हाला कोणताच उपाय किंवा तोडगा करण्याची अजिबात गरज पडणार नाही। आणि गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील 14 आणि 18 नित्य नियमाने हा ग्रंथ म्हणजे हा अध्याय जो आहे 14 आणि 18 हा तुम्हाला वाचायचा आहे। त्याचबरोबर देवपूजा करत असताना आपण दिवा लावतो, तेलाचा दिवा लावतो, त्याच्यामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग टाकायच्या आहेत नित्य नियमाने आणि 1 तुपाचा दिवा लावायचा आहे। लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी असं सेवा आहे। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा नित्य नियमाने करा। आपली कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे त्यांची सुद्धा सेवा दररोज करा।
तर कुलदेवी जर माहिती नसेल किंवा माहिती असेल तरी पण तुम्ही श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप एक माळ तरी दररोज नित्यनियमाने करा। बघा तुम्हाला आपली कुलदेवी, आपलं कुलदैवत, आपले गुरु यांचा जर आशीर्वाद आपल्या पाठीमागं असेल तर आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी आपल्याला कोणताही उपाय तोडगा करणं गरजेचं पडणार नाही। त्याचबरोबर आपल्याला जे काही संकट येतील आपल्यावरती ते आपण त्या संकटांना सामोर जाण्याची ताकद आपल्याला आपले गुरु आणि आपली कुलदेवी कुलदैवत नक्कीच देईल। तर ह्या सेवा तुम्हाला सकाळी करायच्या आहेत। त्यानंतर संध्याकाळी सुद्धा आपली तुळस माता अतिशय पवित्र मानतो आपण या तुळस मातेला, तिला दररोज नित्यनियमाने संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तेलाचा, त्याचबरोबर अगरबत्ती धूप हे सुद्धा लावायचं आहे। आणि आपल्या घरामध्ये तारक मंत्र नित्यनियमाने इतकं प्रभावीशाली आहे, तुम्हाला शक्य म्हणजे अशक्यही जीवनात काही गोष्टी वाटत असतील त्या शक्य करण्याची ताकद फक्त तारक मंत्रामध्ये आहे। तुमच्या घरामध्ये मूल जरी चिडचिड करत असेल किंवा एखादा आजारपण असेल तर त्या व्यक्तीला, त्या मुलाला तुम्ही नक्कीच तारक मंत्राचं जे अभिमंत्रित पाणी केलेलं असेल तर ते नक्की द्या, नक्कीच त्यांच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। तर संध्याकाळच्या वेळेमध्ये तारक मंत्र नित्यनियमाने म्हणत चला। त्याचबरोबर तुम्हाला कालभैरव अष्टक हे सुद्धा संध्याकाळी दररोज एक वेळेस म्हणायचं आहे। तुम्ही जर नित्यनियमाने हे कालभैरव अष्टक तुमच्या घरामध्ये पठण केलं तर तुमच्या भोवती एक कवच निर्माण होईल, म्हणजे जी काही लोकांची वाईट दृष्टी आहे ती तुमच्यावर पडणार नाही, त्याच्यापासून तुमची नक्की सुटका होईल, तुमच्या घरामध्ये कसलीही बाधा होणार नाही। तर या प्रकारच्या तुम्ही छोट्या छोट्या जी सेवा आहे दररोज नित्यनियमाने केल्या तर तुम्हाला कोणतीच गोष्टचा म्हणजे उपाय करण्याची गरज पडणार नाही। तर नक्कीच तुम्ही हे सेवा जे आहेत तर दररोज करत चला, त्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।